नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्हाला आपला घास दाखवतो. घास आपलं काय झालं होतं माहिती आहे का? पाणी कमी पडल्यामुळं घास जरा वाळल्यानं झाला होता, आपला सुकल्यानं झाला होता. तर आज बघा मी तुम्हाला दाखवतो. आणि आपण किती प्रकारचा चारा लागवड केलं आहे, टोटल किती प्रकारचा झाला चारा ते पण दाखवतो. हा मेथी घास आहे आपला. आता लागला हिरवा पडायला थोडं थोडं. हे वाफे आहेत आपली 9-10 वाफे. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो मी. आता हे हिरवा पड राहिला. आता हे असं आहे बघा. आता परत कोणती नवीन लागवड केलेली, कोणकोणती आपण शेळ्यासाठी गवत ते पण दाखवतो मी तुम्हाला. चारा लागवड आता हे बघा, हे लागलं कुठं मुडं हिरवा पड राहिला. तर हे हिरवा पाडणारच आता मी तुम्हाला दाखवतो. हे आहे एक नंबर आपला मेथी घास मित्रांनो. आता आपल्याला शेळ्याची क्वांटिटी वाढवायची म्हणल्यानंतर चारा तर लागणार. इथून समोर हे बघा, इथून कापूस आपला सरकी, हे बघा सरकी पण उगून राहिली, दिसत असेल तुम्हाला. थोडी बारीक आहे अजून दिसायला, एवढी दिसणार नाही समजा. त्याच्यानंतर मित्रांनो हे बघा, आपण इथं लावलेलं आहे स्मार्ट नेपियर. हे स्मार्ट नेपियरच्या काड्या दिसत असेल तुम्हाला छोटल्या. तर हे स्मार्ट नेपियर लावलेलं आहे. आणि हे स्मार्ट नेपियर म्हणजे असं आहे, 3 ओळी लावले बघा आपण. तर याला काटे नाही आहे आणि खायला एकदम आवडीनं शेळ्या खात आहेत. त्याच्यानंतर आपण हे झालं 2 नंबरचा चारा. त्याच्यानंतर आपण काय केलं, ही एक वळ आणि मध्ये एक वळ, अशा 2 वेळी आपण 2 ओळीला इथं शेवरी लावलेली. 2 ओळी फक्त इथं 2 ओळी म्हणजे मेथी घास, त्याच्यानंतर स्मार्ट नेपियर आणि शेवरी. त्याच्यानंतर हे 3 नंबरला तुम्हाला उगत बघा छोटाला दिसतंय. आता सध्या उद्या चांगलं दिसन. हा आहे दशरथ घास. दशरथ घासाचा पट्टा आपण डायरेक्ट त्या घरापर्यंत टाकलेला आहे, असा लांबा. हा म्हणजे जवळपास 5 फुटाचा असा आडवा आहे आणि जवळपास 300 फूट असा आहे. 250-300, हा 300 फूट आहे समजा. तर हा पट्टा म्हणजे इतका टाकलेला आहे, जवळपास 1.5 गुंठ्याच्या पुढं असेल म्हणजे. तर हे त्याच्यानंतर हा झाला 4 नंबरचा. आणि 5 नंबरचा हे आपला मार्वेल गवत. हे मार्वेल गवत तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे आहे म्हणून. मार्वेल गवत माझा पाऊस नसल्यामुळं आपल्याकडे पाणी नाही, आणि पाऊस नसल्यामुळं हे थोडं सुकल्यावानी वाळल्यावानी झालं होतं. पण आता ह्या 2-3 पावसामुळं, झिमझिम पावसामुळं याला चांगलं हिरवं पडलेलं आहे. आणि हे एक 8 ते 10-12 दिवसामध्ये हे शेळ्यांना खायला नक्कीच येणार आहे. 10-12 किंवा 15 दिवस लागतील. 15 दिवसामध्ये जर चांगलंच खायला येणार कापणीला. तर मित्रांनो, असं सगळा टोटल 5 प्रकारचा चारा आपण शेळ्यांसाठी लागवड केलेला आहे. नंबर 1 जर म्हणलं तर हे मार्वेल गवत, त्याच्यानंतर दशरथ घास, त्याच्यानंतर शेवरी, सुपर नेपियर, हे स्मार्ट नेपियर, आणि त्याच्यानंतर मेथी घास. असा 5 प्रकारचा चारा आपल्याकडं झालेला आहे. आणि परत एक चारा आपल्याला आणायचा आहे. तर तो म्हणजे एक तर तुती आणू, किंवा तुतीच्या ऐवजी सुबाबळ आणू. हे फक्त आपल्याला बांधाच्या कडीला लावायचं आहे. इकडल्या साईडला लावू आणि तिथं घराभोवताली लावून देऊ. कारण की तुती किंवा सुबाबळ हे 2 चारा पिकं असे आहेत की याला जास्त प्रमाणामध्ये पाणी लागत नाही. कमी पाण्यामध्ये येणारे हे 2 पिकं आहेत. आणि खाण्यासाठी खूप आवडीनं शेळ्या त्याला खातात. पिल्लांसाठी तुती खूप महत्त्वाची आहे. तुतीचा पाला लहान आले करडं एकदम आवडीनं खात आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ते थोडंफार लागवड करायचं आहे. आता हे जर म्हणलं सुबाबळ जर म्हणलं तर सुबाबळ आपल्याला सुबाबळीचं बियाणं जालन्याहून आणावं लागतं. तर त्याच्यामुळं बघू, जर कोणी जर गेलं तर त्यांच्याकडे सांगू
किंवा आपल्या जर वेळ भेटला तर आपण जर गेलो तर आपण घेऊन येऊ. सध्या म्हणजे कसं आहे, चारा लागवडीचा टाईम आहे मित्रांनो. तुम्हाला जर शेळ्या पालन पुढं चालून शेळ्या जर वाढवायच्या असेल तर हिरवा चारा सध्या चान्स आहे. सुबाबूळ सुबाबूळ आणि तुती यांना जवळपास 5 ते 6 महिन्याचा कालावधी आपल्याला खायला येण्यासाठी लागतो आहे. त्याच्यामुळं आता जर तुम्ही लागवड केलं तर हिवाळ्यामध्ये तुम्हाला तो चारा शेळ्यांसाठी खायला अवेलेबल होईल, उपयोगी येईल. त्याच्यामुळं लागवड करायची असेल, नवीन जर शेळ्या घ्यायच्या असेल पुढं चालून, तर आता तुम्ही लागवड करायला पाहिजे, जेणेकरून पुढं तुम्हाला हिवाळ्यामध्ये तुमच्या शेळ्यांना खाण्यासाठी फायदेशीर राहील आणि शेळ्याला खायला येईल. अशा हिशोबानं तुम्ही लागवड करायला पाहिजे. आता दसरथ घास पण खूप आवडीचा आहे शेळ्यांच्या आणि मस्त उगलेला आहे. आता काही ठिकाणी आपण लागवड केलेली आहे, तर लागवड केलेल्या ठिकाणी बघा तुम्ही असे बोचके उगलेले आहेत. 10 15 असे बिया टाकलेले आहेत आपण. पण पलीकडल्या साईडला आपण डायरेक्ट सर म्हणजे असं शिपून दिलेलं आहे, ते पण चांगलं उगलं. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, शेळी पालन जर करायचं असेल तर शेळी पालनामध्ये आपल्याला चारा सगळ्यात मुख्य जर म्हणलं आणि सगळ्यात सुरुवातीला जर शेळी पालन करायचं म्हणलं, नियोजन जर करायचं म्हणलं तर चाऱ्याचं करणं आहे. शेळ्या तुम्ही एका दिवसामध्ये, एका तासामध्ये आणू शकता, पण चाऱ्याचं नियोजन तुम्ही एका दिवसामध्ये करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला अगोदरच नियोजन करणं आहे चाऱ्याचं. 10 20 30 50 शेळ्या तुम्ही एका दिवसामध्ये, एका तासामध्ये आणू शकता, पण त्यांच्यासाठी तेवढा चारा तुम्ही एका दिवसामध्ये अवेलेबल करू शकत नाही. शेळी पालन आणणं, शेळ्या आणणं हे खूप म्हणजे काही अवघड नाही. पैसा असला तर शेळ्या आणू शकतो आपण, पण पैसा असला तरी चारा लवकर आणू शकत नाही. चाराचे नियोजन आपल्या शेतामध्ये, तुमच्याकडे जर पाणी अवेलेबल असेल तर, पाणी जरी अवेलेबल नसेल सध्या तरी पण तुम्ही पावसाच्या पाण्यावरती हे पिकं आणू शकता, याचा उगवणशक्ती करू शकता. आणि सध्या म्हणलं तर दसरथ घास, स्मार्ट नेपियर, सुपर नेपियर, कुठलंही गवत जर लावायचं म्हणलं फक्त मेथी घास सोडून, मारेल गवत जरी लावलं तरी पण मारेल गवत हे तुम्हाला आता जर लागवड केली तर 2 ते 2.5 महिन्यामध्ये चांगलं खायला येतं शेळ्यांना. आणि खाण्यासाठी हे मारेल गवतापासून शेळ्यांना कुठलाही इफेक्ट नाही, कुठले जुलाब होत नाही किंवा पोटफुगी असे काही परिणाम या गवतापासून होत नाही. खायला पण खूप आवडीनं शेळ्या खातात, पचनक्रिया पण चांगली आहे आणि याच्यापासून मिळणारे सगळे घटक याच्यामध्ये आहेत शेळ्यांना जे लागत आहेत ते. त्याच्यानंतर दसरथ घास पण खूप आवडीचा आहे शेळ्यांच्या, खूप आवडीनं खातात शेळ्या. त्याच्यामुळं असे आवडीचे चारे, हिरवा चारा लागवड करणं खूप गरजेचं आहे. हिरव्या चाऱ्याबरोबर तुम्हाला पावसाळ्यामध्ये, आता हा झाला हिवाळ्यासाठी नियोजन, पण पावसाळ्यामध्ये तुम्हाला सुका चारा खूप गरज आहे. सुक्या चाऱ्याची, सुका चारा तुमचे जेवढ्या शेळ्या खातील तेवढं पाणी पिणार जास्त पावसाळ्यामध्ये. त्याच्यामुळे सुक्या चाऱ्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही कडबा ठेवू शकता, तुरीचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट, सोयाबीनचं बुसकट, जेणेकरून आपल्या शेळ्या जास्त प्रमाणामध्ये पाणी पितील असा चारा पावसाळ्यामध्ये शेळ्यांना पाहिजे. तर मित्रांनो, असं आपण चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे. चला, आता मी व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर इथं थांबतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट असू द्या तुमचा तुमच्या लहान भावाला. चला, भेटूया असेच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.